आपल्या वागण्यातून जर एखादा माणूस दुखावला जात असेल, एखादा जीव जर दुखावला जात असेल आणि तुम्ही फार देवधर्म करत आहात आणि चालता चालता तुमच्या एखाद्या वाईट शब्दाने एखाद्याचं अंतकरण त्यांनी हेलावून जाईल अशा पद्धतीने तुम्ही बोलता, अंतकरण व्याकुळ होईल असे शब्द त्यांनी तुमच्या मुखातून बाहेर पडतात, तुमची सगळीची सगळी पूजा त्यांनी फोल आहे महाराज. देव तुमची पूजा स्वीकारितच नाही, त्याला तुमच्या बाह्यांगाच्या पूजेचं काही घेणं देणं नाही. म्हणून त्यांनी तुम्ही किती माळा घातले हे महत्त्वाचं नाही, तुमचं मन किती निर्मळ झालं हे जास्त महत्त्वाचं आहे. माझं बोलणं त्यांनी बऱ्याच वेळेला कठीण वाटतं, ऐकायला ते जड जातं. असं वाटतं बऱ्याच लोकांना की हे माळीवाल्यांना गंधावाल्यांना रिजेक्ट करत चालतंय. तसलं नाही हो, मी काय त्यांच्या विरोधातला थोडाच आहे. मीच कपाळ भरून गण लावतोय. कान फुटल अशी माळ माझ्या गळ्यात आहे, मला फेकून आणली तर कान फुटल एखाद्याचा. मी माळा घालून लोकांच्या माळांना का नावं ठेवू? मला ते म्हणण्याचा आणि ते सांगण्याचा उद्देश नाही. आमचे भाऊ म्हणायचे वक्तृ तात्पर्य कळत जावं, बोलणारा मनुष्य काय आशयानं बोलतोय, त्याचं तात्पर्य काय हे कळालं पाहिजे, तो कोणत्या उद्देशानं बोलतोय हे कळालं पाहिजे, जास्त महत्त्वाचं आहे.